हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा, शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. पावसानं बळीराजाला दिला हात. खरीप पेरण्या 36% पूर्ण. धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात. अद्याप 125 तालुक्यांना प्रतीक्षा सरासरी पावसाची. पशुसंवर्धन सुधारणेवरील तांत्रिक समितीची पुण्यात बैठक आणि राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभागी होण्याचं आवाहन. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. जुलैमधील पावसानं हात दिल्यानं राज्यातील खरीपाची पेरणी 36%वर गेल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. गेल्या आठवड्यापर्यंत राज्यात सरासरीच्या 47% पाऊस झाल्यानं बळीराजाला पेरणीसाठी बळ मिळालं आहे. राज्यात आतापर्यंत 48,34,000 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत अजूनही तब्बल 86,35,600 हेक्टरवर पेरण्या बाकी आहेत. उघडीप आणि वाफसा मिळाल्यास पेरण्यांच्या प्रमाणात आणखी वाढ होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. जूनमध्ये पूर्ण दडी मारलेल्या पावसानं जुलैमध्ये हात दिला आणि राज्याच्या अनेक भागात चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होऊ लागली आहे, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आली. गेल्या पंधरवड्यात राज्याच्या बऱ्याच भागात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानंतर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये गेल्या आठवड्यात 19% पाणीसाठा होता. मात्र आठवडाभरात त्यात सुमारे 10%नी वाढ झाली आहे. जून महिन्यात पावसानं दडी मारल्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात तळ गाठलेल्या धरणांच्या पाणीसाठ्यात वेगानं वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा समाधानकारक नाही. गेल्या वर्षी जुलै महिन्यात याच तारखेला 51% पाणीसाठा होता. त्यापूर्वीच्या वर्षी म्हणजे 2012मध्येही पावसानं ओढ दिल्यानं राज्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती. 2012मध्ये याच महिन्यात धरणांच्या पाणीसाठ्याची स्थिती यावर्षीपेक्षाही गंभीर होती. राज्यातील सर्व धरणांमध्ये 23 जुलै 2012 रोजी केवळ 23% साठा होता, अशी माहिती जलसंपदा विभागानं दिली आहे. पुणे विभागातील धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात मान्सूनच्या पावसानं तब्बल 127 तालुक्यांमध्ये अद्याप 25%चीही सरासरी गाठली नसल्यानं जमिनीतील उन्हाळा अद्याप मोडलेला नाही. थोड्याशा पावसावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं असल्यानं यंदाचा खरीप वाया जाण्याची तसंच पुढील काळात पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. पावसानं दडी मारल्यानं राज्यातील 265 तालुक्यांमध्ये सरासरीच्या 50%हून कमी पाऊस झाला आहे. काही ठिकाणी पावसाची सरासरी जास्त असली तरी जमिनीत फार खोलवर पाणी गेलेलं नाही. त्यामुळे पेरणी करून उगवलेलं पीकही जोमदार नाही. नैसर्गिक आपत्ती आल्यास शेतीचं उत्पादन कमी जास्त होऊ शकतं. मात्र पशुधनाचं पालन आणि संवर्धन केल्यास शेतकऱ्यांना त्याची कायमच उपयुक्तता लाभते, असं प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं. पुण्यात 24 आणि 25 जुलै रोजी पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासातील सुधारणांवरील तांत्रिक समितीची अखिल भारतीय स्तरावरील बैठक पार पडली. तिच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या बैठकीला देशातील सर्व राज्यांचे पशुसंवर्धन आयुक्त आणि संचालक तसेच केंद्र सरकारचे पशुसंवर्धन आयुक्त आणि सांख्यिकी विभागाचे सल्लागार उपस्थित होते.
यावेळी बोलताना सत्तार म्हणाले, भारत हा सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश आहे. महाराष्ट्राचा याबाबतीत देशात 7वा क्रमांक आहे. आधुनिक तंत्रानं दुग्ध उत्पादनात वाढ करण्यासाठी राज्यानं अनेक प्रोत्साहनपर योजना आखल्या आहेत. दिल्लीच्या राष्ट्रीय सांख्यिकी विभागाचे अतिरिक्त महासंचालक आशिष कुमार, केंद्रातील पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंडळाचे महासंचालक डॉक्टर सुरेश आणि राष्ट्रीय सांख्यिकी विभागाचे महासंचालक A.K. मेहरा यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभागी होण्याचं आवाहन शेतकरी वर्गाला कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होऊन हप्ता भरण्याची मुदत येत्या 31 जुलैपर्यंत आहे. ही योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक ठेवण्यात आली आहे. विमा संरक्षित रकमेची व्याप्ती वाढवून तिची सांगड आता शेतीचं सरासरी उत्पन्न आणि किमान आधारभूत किमतीशी घालण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सर्वसाधारण जादा पीक संरक्षित रक्कम सरासरी उत्पन्नाच्या 150% विमा संरक्षण उपलब्ध आहे. पावसाळा उशिरा सुरू झाल्यानं पेरणीला उशीर होत आहे. उशिरा पेरणी झाल्यामुळे खताचं योग्य व्यवस्थापन करण्याची गरज आहे. ज्यांनी अद्याप शेणखत टाकलं नसेल त्यांनी हिरवळीची खत पिकं ताक, धेंचा इत्यादी घ्यावीत आणि ती फुलोरा येण्यापूर्वी साधारण 1 महिन्यामध्ये जमिनीत गाडून टाकावीत. आता बघूया सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये. बाजरी कमाल 1850 रुपये, किमान 1350. गहू कमाल 2700 रुपये, किमान 1600 रुपये. ज्वारी कमाल 2000 रुपये, किमान 1500 रुपये. मका कमाल 1500 रुपये, किमान 1430 रुपये. तांदूळ कमाल 5500 रुपये, किमान 2000 रुपये. मूग कमाल 7500 रुपये, किमान 5500 रुपये. गूळ कमाल 3850 रुपये, किमान 2850 रुपये. आणि हळद कमाल 7750 रुपये, किमान 4500 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.ekmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. कोकणात बहुतेक ठिकाणी तसंच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 26 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 27 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 27 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 24 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 26 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 24 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. प्रयोगशाळेत संशोधित झालेले कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी
कृषी विद्यापीठे सदैव तत्पर असतात. कृषी विद्यापीठांमार्फत विविध माध्यमांद्वारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जात आहे. विद्यापीठांनी यासाठी विभागीय विस्तार केंद्र, जिल्हा विस्तार केंद्र, कृषी संशोधन केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्र यांची स्थापना केली असून त्यांचे कामकाज या दृष्टीने समाधानकारक आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका हा तसं पाहायला गेलं तर दुष्काळी तालुका. या ठिकाणी ज्वारी, हरभरा आणि लिंबू यासारखी कोरडवाहू पिके घेतली जातात. हे ओळखूनच ज्वारी या कोरडवाहू पिकावर संशोधन करण्यासाठी स्वातंत्र्यप्राप्तीच्या 3 दशके आधी कृषी संशोधन केंद्र मोहोळची स्थापना करण्यात आली. या संशोधन केंद्राची स्थापना 1918 साली झालेली आहे. तत्कालीन परिस्थितीत तत्कालीन शास्त्रज्ञांनी तृणधान्य, गळीतधान्य या पिकाचं संशोधन करण्यासाठी या संशोधन केंद्राची निर्मिती करण्यात आली. तत्कालीन परिस्थितीमध्ये जे मुख्य पीक होतं या भागातील, या पंचकृषीतील ज्वारी, या ज्वारीवर जास्तीत जास्त भर देण्यात आला आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्वारीचे वेगवेगळे नमुने तपासण्यात आले आणि यामधून जे सर्वदूर जे काही ज्वारी उपलब्ध होती, ज्वारीचे वाण होते, ज्वारीचे जे वेगवेगळे प्रकार होते ते सर्व गोळा करून या ठिकाणी लावण्यात आले आणि या ठिकाणी लावल्यानंतर त्यामध्ये जी विविधता होती ती विविधता तपासण्यात आली. त्यानुसार त्याची वर्गवारी करण्यात आली. दाटाच्या उंचीनुसार, रंगानुसार, पानाची ठेवण, कणसाचा रंग, कणसाची जाडी, कणसाची लांबी, रुंदी, कणसाचा रंग, दाण्याचा रंग अशा प्रकारे याची विविधता तपासण्यात आली आणि त्यामध्ये वर्गवारी करून 1 ते 48 वाण निवडण्यात आले. 1 ते 48 वाणामधून 35 नंबरचा वाण अतिशय चांगला आहे असं लक्षात आलं. 1928 साली सुरू केलेलं काम हे 1936ला असं लक्षात आलं की हे 35 नंबरचा वाण चांगला आहे. तदनंतर तत्कालीन शास्त्रज्ञांनी परत हे वाण तपासण्यासाठी कार्य सुरू ठेवले आणि 1938 साली ज्वारीची 35-1 ही जात विकसित करण्यात आली. 1969 साली महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर विद्यापीठ आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्यामार्फत मोहोळ येथील कृषी संशोधन केंद्रामध्ये ज्वारी सुधार प्रकल्प राबवण्यात आला. या प्रकल्पामध्ये ज्वारीच्या विविध जातींची जमिनीच्या वर्गीकरणानुसार निवड करण्यात आली. महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना हे पश्चिम महाराष्ट्रासाठी असून यामध्ये सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार ह्या जिल्ह्याचा समावेश होतो. यामध्ये त्यानंतर संशोधन केंद्राला अधिक बळकटी आणण्यासाठी भारतीय कृषी परिषद अनुसंधान नवी दिल्ली त्या ठिकाणाहून ज्वारीचे 14 संशोधन केंद्राची निर्मिती करण्यात आली. त्यामध्ये आपला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत ज्वारी सुधार प्रकल्प राहुरी या ठिकाणी कार्यरत आहे. त्याचंच सब सेंटर म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कृषी संशोधन केंद्र मोहोळ हे गणण्यात आले. ह्या कृषी संशोधन केंद्रामध्ये जे ज्वारीच्या वेगवेगळे वाण तपासण्यात येतात, ज्वारीचा संकर घडवून आणण्यात येतो आणि या संकरातून विविध वाण निर्मिती करण्याचं कामकाज हाती घेतलेलं आहे. त्यानुसार नवीन वाण विकसित केले. ज्वारीचे नवीन वाणामध्ये फुले वसुधा, फुले पंचमी, फुले उत्तरा तसेच फुले यशोदा, वसुधा ह्या वाणाची निर्मिती करण्यात आली. तर फुले वसुधा हे मध्यम ते भारी जमीन बागायती क्षेत्रासाठी आणि फुले रेवती ही बागायती क्षेत्रासाठी म्हणजे जमिनीच्या वर्गवारीनुसार हलके, मध्यम, भारी अशा जमिनीच्या वर्गवारीनुसार ह्या नवीन जातीचे विकसित करण्यात आले. त्यामध्ये हलके जमिनीसाठी फुले अनुराधा ही जात, मध्यम जमिनीसाठी फुले वसुधा, भारी आणि बागायती जमिनीसाठी फुले रेवती, तर ज्वारीच्या मूल्यवर्धनासाठी फुले पंचमी, फुले उत्तरा, त्यानंतर हुरड्यासाठी फुले उत्तरा, फुले पंचमी लाह्यासाठी हे जे वाण विकसित करण्यात आलेले आहे. तर ह्याच्यामध्ये ज्वारीचे अतिशय मूल्यवर्धन होते.
मोहोळ येथील कृषी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर ज्वारी आणि हरभरा या कोरडवाहू पिकांचा बीजोत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जातो. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना ज्वारी आणि हरभरा या पिकांचे दर्जेदार बियाणे पेरणीसाठी उपलब्ध होण्यास मदत होते. या संशोधन केंद्रावर बीजोत्पादन कार्यक्रम हे राबवण्यात येतो. या बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये या अवर्षण प्रवर्षण भागामध्ये हरभऱ्याचा विजयवान हा अतिशय सरस आणि चांगला आहे असे आढळून आलेले आहे. आणि त्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठात जे निर्णय घेतले जातात बीजोत्पादन कार्यक्रमासाठी तो यशस्वीरित्या या संशोधन केंद्रावर राबवण्यात जातो. आणि हरभऱ्याचे विजय या जातीचा बीजोत्पादन कार्यक्रम हा घेतला जातो. त्याच्यामध्ये ब्रीडर सीड आणि प्रमाणित बीजकरण या बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जातो. तसेच ज्वारीचा केंद्रक बियाणं आणि मूलभूत बियाणं या बियाणाची निर्मिती केल्या जाते. आणि ज्वारीचे जे संकर आहे ते या ठिकाणी जे निर्माण झालेलं आहे ते राहुरी या ठिकाणी तपासण्यात दिले जातं. आणि राहुरी या ठिकाणी तपासण्यात आलेले जे विविध वाण आहेत ते वाण या ठिकाणी तपासणी केले जाते. आणि स्थानिक पातळीवर विद्यापीठ पातळीवर आणि राज्य पातळीवर देश पातळीवर अशा वेगवेगळ्या प्रकारे या वाणाची तपासणी केली जाते. आणि त्याचे निष्कर्ष जे आहेत ते निर्माण करण्याचं काम चालू आहे. आणि ही नवीन विकसित झालेली जात आपण शेतकऱ्यांना देतो. का वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बाडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फार्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. मोहोळ तालुक्यात पाऊसमान कमी होते हे ओळखून कमीत कमी पाण्यात ज्वारीचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी ठिबक सिंचनावर ज्वारीचे पीक घेण्यासाठी कृषी संशोधन केंद्रामध्ये प्रयोग चालू आहेत. तसेच ज्वारी या कोरडवाहू पिकाला जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी ज्वारीपासून इथेनॉल निर्मिती करण्याचे संशोधनही चालू आहे. तर आता आपल्या संशोधन केंद्रावर आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठात ज्वारीसाठी ठिबक पद्धतीने जास्तीत जास्त कसे उत्पन्न घेता येईल, शेतकऱ्याचं जीवनमान जास्तीत जास्त उंचवण्यासाठी कशी मदत होईल हेही कार्य हाती घेतलेलं आहे. ज्वारीचे मूल्यवर्धनासाठी इथेनॉल निर्मितीसाठी पण संशोधन चालू आहे. इथेनॉल हे अतिशय चांगलं आहे आणि शेतकऱ्यांना 2 पैसे मिळवून देणारं तंत्रज्ञान आहे. हे शेतकरी बांधवांनी हे नवीन विकसित केलेलं तंत्रज्ञान विद्यापीठात आणि विद्यापीठातील संशोधन केंद्रात येऊन प्रत्यक्ष पाहणी ज्या त्या हंगामानुसार म्हणजे खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात जवळच्या संशोधन केंद्रावर भेट द्यावी. आवळा आणि सीताफळ ही महत्त्वाची कोरडवाहू फळपिकं. त्यामुळे मोहोळ कृषी संशोधन केंद्रामार्फत आवळा आधारित सीताफळ लागवडीसाठी शेतकऱ्यांना केंद्रामार्फत माहिती दिली जाते. तसेच या फळपिकांमध्ये हंगामानुसार आंतरपीक पद्धती, आंतरमशागत आणि खत नियोजन याविषयीची शास्त्रोक्त माहिती शेतकऱ्यांना पुरवली जाते. शेतकरी बांधवांनी आवळ्याची लागवड 8 मीटर लांब 8 मीटर रुंदीच्या अंतराने करावी. म्हणजे आवळ्याची लागवड करण्यासाठी आता खरीपापूर्वी 2 मीटर लांब 2 फूट लांब 2 फूट रुंद आणि 2 फूट खोलीवर खड्डे काढावेत. ते खड्डे काढल्यानंतर अर्धा बुजवावा आणि अर्ध्यामध्ये शेणखत, फॉलिडॉल डस्ट
आणि माती याचा एकजीव करून खड्डा बुजवावा आणि पावसामध्ये थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आवळ्याची लागवड करावी 8 मीटर लांब आणि 8 मीटर रुंद आणि त्यानंतर 4 मीटर लांब आणि 4 मीटर रुंद अशामध्ये सीताफळाची लागवड म्हणजे हा आवळा आधारित सीताफळ लागवड होईल. आणि तदनंतर जे आंतरपीक म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला जे आवळ्याच्या आणि सीताफळाच्यामध्ये खरीपामध्ये कडधान्य किंवा बाजरी मटकी हुलगा अशी पिकं घेता येतील. तसेच रब्बीमध्ये तुम्हाला पावसाच्या सोयीनुसार आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या पर्जन्यमान आणि उपलब्ध असणारे पाणी त्यानुसार आपण हरभरा करडई सूर्यफूल हे पिकं आंतरपिकं म्हणून घ्यावीत म्हणजे 1 एकरात 3 एकराचं उत्पादन मिळेल. आणि त्याच पद्धतीनं ह्या आपल्याला आपल्या कृषी संशोधन केंद्रावर आवळा आधारित सीताफळ लागवड केलेली आहे. 1 एकरात 3 एकराचं उत्पादन हे करण्याची एक संकल्पना महात्मा फुले कृषी विद्यापीठातही आहे आणि तीच संकल्पना आपण या कृषी संशोधन केंद्रावरही जवळपासच्या शेतकऱ्यांना पाहता यावं आणि आपल्या शेतावर लावावं अशा पद्धतीने केलेली आहे. आणि ही आवळा लागवड 2008 साली केलेली आहे आणि आता ते फळावर आलेलं आहे आणि फळं ही अतिशय सुप्त अवस्थेत आहे. तर आता ह्या आवळा बागेसाठी आपल्याला काय करायचं आहे खरीपापूर्वी तर आपल्याला उभे आडवे नांगरट करायचे आहे आणि त्यानंतर पावसाचा थेंब ना थेंब मूलस्थानी जिरवावा यासाठी आवळ्याच्या झाडाला आणि सीताफळाच्या झाडाला व्ही आकाराचा साधारण नॉच तयार करावी म्हणजे वरंबा तयार करावा आणि त्याच्यामध्ये पावसाचा थेंब ना थेंब आडेल आणि त्यानंतर त्याची चाळणी करावी आणि चाळणी करून पाऊस पडल्यानंतर जमीन गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये युरिया सिंगल सुपर फॉस्फेट म्युरेट ऑफ पोटॅश ही खतं द्यावीत. आवळ्याला 500 ग्रॅम नत्र 250 ग्रॅम स्फुरद 250 ग्रॅम पालाश हे खत द्यावे. तर सीताफळाला 250 ग्रॅम नत्र 125 ग्रॅम स्फुरद 125 ग्रॅम पालाश ही खते द्यावीत. आणि त्यासोबत पूर्ण वाढलेल्या म्हणजे 5 वर्षाच्या झाडाला 40 ते 50 किलो शेणखत द्यावे आणि ते पूर्णपणे जमिनीत मिक्स करावे झाकून घ्यावे जेणेकरून आपल्या आवळ्या बागेचं उत्पादन चांगलं वाढेल आणि पाण्याचा उत्पादनक्षम वापरही होईल. पावसाचा थेंब ना थेंब जमिनीमध्ये मुरेल. सध्या जागतिक तापमान वाढीमुळे हवामानात सतत बदल होत असतात. शेतकऱ्यांना तापमान आर्द्रता आणि पाऊसमान याविषयी माहिती व्हावी या दृष्टीने संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर हवामान वेधशाळा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी हवामान अंदाजाची माहिती होऊन पिकांचे नुकसान टाळण्यास मदत होते. या संशोधन केंद्रावर आणखी एक वेधशाळा आहे. या वेधशाळेमध्ये आपण मॅक्झिमम मिनिमम टेम्परेचर आर्द्रता सकाळची दुपारची पर्जन्यमान पाऊस किंवा रेनफॉल हे मोजला जातो आणि त्यानुसार आपलं मेट्रोलॉजिकल ऑब्झर्वेशन रेकॉर्ड केले जातात. त्यानंतर वाऱ्याची दिशा ही रेकॉर्ड केली जाते. तसेच ॲटोमॅटिक वेदर स्टेशन AWS या ठिकाणी कार्यरत आहे. स्वयंचलित वेधशाळा या ठिकाणी कार्यरत आहे. याचे म्हणजे वेगवेगळे किमान तापमान कमाल तापमान मॅक्झिमम मिनिमम टेम्परेचर सकाळची दुपारची आर्द्रता ह्युमिडिटी सनशाईन आवर्स वाऱ्याचा वेग वाऱ्याची दिशा हे इत्यादी पॅरामीटर्स या ठिकाणी नोंदवण्यात येतात आणि त्याची माहिती पाठवली जाते. महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत मोहोळच्या कृषी संशोधन केंद्रामध्ये शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची स्थापना झाली आहे. शेतकरी शास्त्रज्ञ मंचातर्फे शेतकऱ्यांना पीक लागवडीपासून काढणीपर्यंत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. ह्या विद्यापीठाने जे विकसित केलेले तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान त्यांना पाहण्यासाठी उद्युक्त करतो. त्यांच्या गाठीभेटीतून चर्चेच्या माध्यमातून काही वर्तमानपत्राच्या माध्यमातून काही TV च्या माध्यमातून त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांना
ज्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करीत असतो. तर प्रत्येकाचे वेगवेगळे विषय असतात. कोणाला पिकाच्या लागवडीविषयी असते, तर कोणाला ते निवडलेल्या खत व्यवस्थापनाविषयी असते, तर कोणाला पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे. सध्याच्या परिस्थितीमध्ये पाण्याचा अतिशय दुर्भिक्ष या भागामध्ये जाणवतं. त्यासाठी आपण प्रत्येकाला ड्रिप इरिगेशन सिस्टीम किंवा स्प्रिंकलरनं पाणी देण्यासाठी किंवा पाणी अडवा, पाणी जिरवा, मूलस्थानी पाणी जिरवा हा कोरडवाहू क्षेत्रातील आवर्षण प्रवर्षण भागातील हा कानमंत्र आपण सर्व शेतकरी शास्त्रज्ञ मंचातील सदस्यांना देतो आणि त्यांच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना तो संदेश कशा पद्धतीने जाईल या दृष्टीनं भेटीच्या दरम्यान उहापोह करतो, चर्चा करतो. मोहोळ येथे 2 वर्षांपूर्वी कृषी विज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्रामध्ये विविध विषयांचे विशेषज्ञ कार्यरत असून त्यांच्यामार्फत शेतीमधील विविध आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येते. या कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त जे संशोधन झालेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतावर पोचवण्यासाठी ह्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत कार्य केलं जातं. तर या कृषी विज्ञान केंद्रामध्ये विषय तज्ज्ञ 6 आहेत आणि एक कार्यक्रम समन्वयक आहे. कार्यक्रम समन्वयक हा उद्यान विद्या विभागाचा आहे, तर कृषी विद्या विभागाचा एक विषय तज्ज्ञ आहे. फळ व भाजीपाला प्रक्रिया या विभागाचा एक विषय तज्ज्ञ आहे. तसेच मृद व रसायनशास्त्र विभागाचा विषय तज्ज्ञ आहे. तसेच प्लांट प्रोटेक्शन अर्थात रोग व किडीचे शेतकरी बांधवांनी कसे नियंत्रण करावे या विषयाचा एक विषय तज्ज्ञ आहे. पशुधन कसं वाचवायचं, पशुधन कसं सांभाळायचं आणि दुग्धोत्पादन कसे करायचं त्यासाठी सुद्धा एक विषय तज्ज्ञ ॲनिमल सायन्स अँड डेअरी सायन्स अर्थात पशुधन व दुग्ध व्यवसाय या विषयाचा विषय तज्ज्ञ आहे. तर या सर्व शास्त्रज्ञ मंडळीच्या मार्फत आपण या विद्यापीठात जे काही नवनवीन तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत कसं पोचवेल या दृष्टीनं एक कृषी विज्ञान केंद्राची वाटचाल सुरू आहे. अशा प्रकारे कृषी विद्यापीठांमधील विविध कृषी संशोधन केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्यामार्फत शेतीमधील अनेक नाविन्यपूर्ण गोष्टींवर संशोधन केले जाते. गरज आहे ती शेतकऱ्यांनी पुढे येऊन ते आत्मसात करून आपल्या शेतीमध्ये वापरून आपले उत्पादन वाढवण्याची. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpuneKrishi@hotmail.com आणि ddkpuneKrishi@rediffmail.com.